सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। घरफोडी करून फरार असलेल्या रेकॉर्डवरील सराईत 4 जणांना गुन्हे शाखा युनिट 1 व 2 च्या पथकाने त्र्यंबकेश्वर पहिणे येथे सापळा रचून ताब्यात घेतले। आज दिनांक 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मुंबई नाका भागातील गुलशन कॉलनी येथे बंगल्यात घरफोडी करून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोकड चोरी करून नेली होती। घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट 1 व 2 कडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस हवालदार महेश साळुंखे, राहुल पालखेडे व गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार प्रकाश महाजन यांनी आरोपींची ओळख पटवून त्यांचे रेकॉर्ड तपासले। समांतर तपास सुरू असताना युनिट 1 कडील अप्पा पानवळ व पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर आरोपी हे पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा 4 चाकीने त्र्यंबकेश्वर कडून पहिणे येथे सोन्या चांदीचे दागिने विक्रीसाठी येणार आहे। त्यानुसार सदर रोडवर सापळा रचून एका इर्टिगा 4 चाकी वाहनाचा पाठलाग करून अडवण्यात आलं। त्यातील आरोपी शहाबाज खान, जावेद खान, महेश व्यवहारे, उत्तम मुंजे, नाविद हाशमी, अल्ताफ सय्यद यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यांच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन असा एकूण 38,58,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। विशेष म्हणजे फिर्यादी यांच्या मुलाचा मित्र नाविद हाशमी हा फिर्यादी यांच्या सोबत राहून पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। सदरची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट 1 व 2 च्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।